नमस्कार मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि आज फेसबुकवरती एक खूप छान गोष्ट वाचायला मिळाली. गोष्ट लिहिलेली आहे स्वप्ना मुळे यांनी आणि कथेचं नाव आहे अनारसे. आता रडणं पुरे कर बेटा, संकट येतच असतात, त्यांना तोंड देत आपल्याला जगावंच लागतं ग, हे सत्य आहे. हिंमत हरू नकोस. नवऱ्याला कंपनीत झालेल्या अपघातात त्याचे डोळे गेले होते. लवकरच विधवा झालेल्या काकी स्वतःचं दुःख विसरून सुरूच्या पाठीवर हात फिरवत तिला समजावत होत्या. 4 वर्षांपूर्वीच अपार्टमेंटमध्ये लग्न होऊन राहायला आलेली ही सुरू माहेर नाही म्हणून कोमेजलेली होती. लहानपणीच आई वडील वारले आणि सांभाळणारी आत्या ही लग्नानंतर महिन्याभरातच गेली. अजयशी लग्न करून आलेली सुरू पोरकी होती, पण लाघवी आणि बोलकी होती. कोणाच्याही हाकेला धावणारी होती. विधवा काकींच्या मुलाच्या अपघातात मनापासून मदत केल्यानं सुरू काकींच्या अधिकच जवळ आली. पहिल्या अधिक मासात काकीनं सुंदर अनारसे करून लेक जावई म्हणत वाणही दिलं होतं सुरूला. एक गोड नातं दोघींच्यात निर्माण झालं होतं. आता सुरूला उभं करणं गरजेचं होतं. आर्थिक अडचणी येणारच होत्या. सुरूचं शिक्षणही फारसं नाही, मग काहीतरी उद्योगच करता आला तर, असं काकींच्या मनात आलं. नेमका आलेला अधिक मास. काकी फार वर्षापूर्वी अनारसे बनवून देत होत्या, अगदी मोजक्या 3-4 घरी. त्यांना वाटलं हे सुरूला शिकवलं तर. त्यांनी ठरवलं आणि सुरूला शिकवलंच. सुरू पण सुगरण होती, चटकन शिकली. सुरेख जाळीदार अनारसे बनवले, त्याची पाकिटं बनवली. काकी म्हणाल्या, थांब, जुन्या ओळखी आहे तिथे फोन करते. सगळीकडून आनंदानं मागणी झाली. तोंडी प्रसिद्धी होऊन इतक्या ऑर्डर्स आल्या की सुरूला रात्रंदिवस पुरत नव्हता. काकी देखील मदत करत होत्या, पण जमेल तशी. सुरूच्या मनात मात्र जिद्दीची ठिणगी मस्त पेटवली होती काकीने. अनारसा शिकवतानाच त्या म्हणाल्या, ही अनारशाला चिकटणारी खसखस म्हणजे आपल्या जगण्याची आशा आहे असं समज. उकळत्या तेला तुपात सुद्धा ती अनारशाला सोडत नाही. आपणही तशीच जगण्याची आशा सोडायची नाही. संकटांचे चटके बसतच राहणार, जगणं सुटू द्यायचं नाही. सुरूला पटलं होतं. त्यानंतर कितीतरी अधिक मास येत गेले. सुरूचं छोटं गृहउद्योग आता खूप मोठं झालं होतं. बंगला, गाडी यात काकी आणि ते अपार्टमेंट मागे पडलं होतं. अधूनमधून भेटी होत होत्या, पण कामामुळे सुरूला वेळही मिळत नव्हता. काकींच्याही मुलाची परिस्थिती सुधारली होती, पण मानसिकता मात्र बिघडली होती. त्यानं काकीला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मधल्या काळात सुरू आणि काकींची भेटच झाली नव्हती. आज अधिक मासाचा शेवटचा दिवस. नेमकी खूप मोठी ऑर्डर नेऊन देणारा तो पोऱ्या आला नाही, म्हणून सुरूने ड्रायव्हरला गाडी काढायला लावली. अजय आणि ती दोघेही निघाले. वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा म्हणाल्या, सगळी पाकिटं ऑफिसमध्ये ठेवा. ती पाकिटं उतरवेपर्यंत सुरू आश्रमाचा परिसर बघत होती. ती स्वयंपाकघराकडे आली आणि तिचा विश्वासच बसेना. पलीकडे वृद्धाश्रमाच्या स्वयंपाकघरात काकींसारखी, नाही काकीच त्या स्वयंपाकणीला अनारसा थापून दाखवत होत्या आणि तेच खसखस, जगण्याची आशा असं सगळं बोलत होत्या. सुरूच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. काकी इथे? तिने अध्यक्षांना विचारलं, त्या कोण? उत्तर आलं, फार हुशार आणि उत्साही बाई आहे. 2 महिन्यांपूर्वी मुलानं आणून घातलं इथे, सांभाळणारं कोणी नाही म्हणून, पण खरं तर त्या सगळ्यांना सांभाळून घेतात. आज सगळ्यांना जेवणात अनारसे देऊ म्हटलं तर मला म्हणाल्या, तुमचे कार्यक्रमाचे मागवा बाहेरून, बाकी इथे जेवणात वाढण्याचे मी शिकवेन आपल्या स्वयंपाकीण बाईंना. तेवढं सगळ्यांना ताजे, गरम आणि मऊ अनारसे मिळतील. आता या वेळात कडक खाता येत नाही, म्हणून आज सकाळपासून त्या स्वयंपाक खोलीत आहेत. सुरूच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होतं.
ती अजयशी काहीतरी बोलली. मग अध्यक्षबाईंना म्हणाली, तुमच्या ऑर्डरमधलं एक पाकिट आणि ताट मला देता प्लीज. अध्यक्षबाई जरा विक्षिप्तपणे बघत हो म्हणाल्या. सुरुनी पटकन ताटात 33 अनारसे ठेवले आणि पळत पळत गेली काकींच्या समोर. माझं आयुष्य शून्य असताना त्याला अधिक करून देणाऱ्या लेकीला आज आपल्या आईला अधिक असं वाण द्यायचंय. आई, आता या लेकीकडे चल, मला खसखस बनवून चिकटून राहू दे आयुष्यभर तुझ्याजवळ. पाणवलेल्या नजरा दुसरं काहीच बोलल्या नाहीत. काकी डोळे पुसत तिला म्हणाल्या, अगं अजय काय म्हणेल. त्यावर अजय हळूच म्हणाला, काकी, डोळ्यासमोर पसरलेल्या माझ्या अंधारात आशेचा किरण तुम्ही दिलात. नेहमी सासूनच काय वाण द्यायचं, आज मी वाण देतो जावई बनून, आणि एकच मागतो, घरी चला. खरंच किती सुंदर गोष्ट आहे. काकींनी एक आशेचा किरणही दिला आणि अजय पण जावई बनून, जावई कसला, खरं तर मुलगाच म्हणायचा, पण त्यांनी पण अगदी काकींना आपल्या घरी ठेवून घेतलं. आणि असं हे अधिक महिन्याचं वाण जावयाने आपल्या सासूबाईंना दिलं असं म्हणता येईल. खरंय की नाही. स्वप्नातही खूप छान गोष्ट आहे, खूप आवडली मला. कल्पनाच खूप भारी आहे, छान वाटलं. अशा छान छान गोष्टींसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. स्वप्नाताईंचे पुन्हा एकदा आभार मानते. इतकी सुंदर पोस्ट मला वाचायला मिळाली त्याबद्दल धन्यवाद.